हे बघा नदी किनारी कसलं छान होतं. चिमण्याने घरटे केलेत, किती छान घरटे केलेत आणि कसं कला त्यांनाच माहिती. खूप छान आहे. तर हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आम्ही निघालो होतो विष्णुपदाला. रिक्षा केली आणि तिथून 10 मिनटातच आम्ही विष्णुपदाला पोचलो. मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंग विष्णुपदावर असतो, गोपाळपुरात असतो असं म्हटलं जातं. आणि भरपूर अशी गर्दी होती. मल्हार इकडे खेळण्यासाठी रडत होता, त्याचं चालू झालं होतं. नंतर आम्ही सगळं तिथे ठेवलं आणि नंतर देवदर्शनासाठी गेलो. तर इकडे गंध वगैरे लावण्याचं काम चालू होतं, मीही लावून घेतला. आणि एवढी गर्दी होती, जास्त प्रमाणात गर्दी नव्हती त्या दिवशी, म्हणजे शनिवार होता आणि संडेला खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूप एरिवारी पण असते, पण जास्त प्रमाणात रविवारी सुट्टी असतात ना, तर म्हणून भरपूर गर्दी असते. तर मी दिवा वगैरे सोडला, हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि नंतर गेलो दर्शनासाठी. तर खूप छान असा अनुभव येतो. तुम्ही नक्की आलात तर नक्की जाऊन या विष्णुपदाला. तर आम्ही इथं दर्शन घेतलं. ती आहे तो म्हणजे पाय उमटलेले आहेत देवांचे. आणि इकडं हे घरटे बघा, तुम्ही बघू शकता कशी कलाकृती आहे. चिमण्या कसे घरटे बांधून राहिलेले आहेत. हे कृष्णाचं मंदिर, कृष्णाची मूर्ती होती. पाया पडलो आणि नंतर आलो आणि हे आहे जनाबाईला सुळावर चढवलेलं. सर्वांनी पाटल्या वगैरे घातल्या आणि मी जेवण करायला बसतो. जेवण वगैरे केलं. इकडं मल्हार बघा कसा बासुंदी खाण्यात दंग झाला आहे. तर नंतर बसलो थोडा वेळ. तर मल्हार रडत होता की पप्पांसोबत जायचं आहे त्याला. नंतर आम्ही घरी आलो. तर मल्हार येतच झोपी गेला आणि नंतर त्याला दवाखान्यात घेऊन जायचं होतं आणि त्या पॅटीस खाल्ला. आणि येताना मी ह्या दोन वाट्या घेतल्या होत्या मंगळसूत्राच्या. तर हे कशा वाटल्या मला नक्की सांगा. हा ब्लॉग इथंच एंड करते. बाय.